आता विधानसभेच्या निवडणुका अत्यंत जवळ येऊन ठेपलेल्या आहेत. लोकसभेला आम्हाला चांगलं यश हे मिळालेलं आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही आहोत. आता लवकर आम्हाला महाविकास आघाडीची एक बैठक घ्यायची आहे. त्या दृष्टीनं 7 तारखेला आम्ही एकत्र बसणार आहोत आणि त्यामध्ये आमचे अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले यांच्याशी फोनवर चर्चा केली. जयंत पाटलांशी अध्यक्ष राष्ट्रवादीचे त्यांच्याबरोबर चर्चा झाली. 7 तारखेला एकत्र बसण्याचा निर्णय झालेला आहे. याशिवाय एकत्र कार्यक्रम करणं, काही सभा महाराष्ट्रामध्ये करणं, या सगळ्या बाबतीतली चर्चा झालेली आहे आणि एकत्र पद्धतीनं कसं चांगल्या पद्धतीनं नियोजन करता येईल याचा विचार आम्ही या निमित्ताने केला आहे. महाविकास आघाडीची बरेच दिवस झाले बैठक किंवा सभा झालेली नाही आहे. नेमकी कधी सभा होईल, काय अंदाज आहे का? इंडिया आघाडीची पण देखील आता सभा ह्या सगळ्या सुरू होतच आहेत. आम्ही आता पहिली तर बैठक घेतो आहोत. त्यामध्ये तो विषय आहे की कशा पद्धतीनं सभांचं नियोजन करायचं या बाबतीत चर्चा झाली. जागा वाटपाची जागा वाटपाच्या बाबतीतला जे काही निकष आम्हाला लावायचे आहेत तेच आम्ही 7 तारखेची प्राथमिक बैठक आम्ही करणार आहोत आणि त्यामध्ये जागा वाटपाचे निकष कसे असावेत यावर चर्चा होईल. अदलाबदली होऊ शकते का जागांची? हा, होऊ शकते. शेवटी आम्हाला जिथे कॅन्डिडेट विजय होण्याची क्षमता ज्याची आहे, मग ते पक्ष असेल किंवा उमेदवार असेल, त्या पद्धतीनं सुद्धा आम्ही त्याबाबत चर्चा करणार आहोत. उद्धव ठाकरे स्वतः 7 तारखेच्या बैठकीला उपस्थित राहणार? कारण नाही, यामध्ये उद्धवजी नसणार आहे, माननीय पवारसाहेब नसणार आहे. आम्ही सर्वजण एकत्र बसणार आहोत. त्यांचे प्रतिनिधी आहेत, विरोधी पक्षनेते जे आहेत अंबादासजी ते असणार आहेत, जयंतराव असणार आहेत आणि काँग्रेसचे आम्ही असणार आहोत. महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढण्यासाठी आणि विशेषतः जागा वाटपासाठी काही एखादी समिती वगैरे गठीत करण्यात ती आहे. प्रत्येकाचे 2 अशी समिती ही आहे. आमची एक समन्वय समिती आहे काँग्रेसची. त्यांच्या सर्वांबरोबर चर्चा करून आमचं काँग्रेस म्हणून जे धोरण ठरेल ते आम्ही पुढे आमच्या महाविकास आघाडीच्या समन्वय समितीमध्ये मांडणार आहोत. लोकसभेमध्ये निकाल लागल्यानंतर ठाकरेंच्या मिरवणुकांमध्ये पाकिस्तानचे झेंडे आहेत असे काही व्हिडिओ भाजपकडून प्रसारित करण्यात येते, परंतु की पाकिस्तानचे झेंडे नसून ते पाकिस्तानचे झेंडे नव्हते असे बाब पुढे आलेले काय असतं? भारतीय जनता पक्षाजवळ आता काहीच राहिलेलं नाही. ना विकासाचा अजेंडा आहे, ना देशाच्या हिताचा, राज्याच्या हिताचा अजेंडा आहे. त्यांना फक्त भेद निर्माण करणं, दिशाभूल करणं जनतेची, हे त्यांचं सूत्र राहिलेलं आहे आणि त्याच्या आधारावर निवडणुका लढवू इच्छितात, लोकांचे मनभेद करून. त्यामुळं असे काही अनुभव येतात की काहीतरी चुकीची बातमी देत आहेत, चुकीचा प्रचार करतायत. वस्तुस्थिती तशी नसते. राज्यामध्ये महिला अत्याचारांवरती अत्याचार वाढलेले, मुलांवरची घटना असेल, रेल्वेची असेल, त्याच पद्धतीने कोकणामध्ये देखील घटना घडली होती. कसं पाहता याकडे? अत्यंत दुर्दैवी गोष्टी आहेत. परंतु जिथे अत्याचार होतो खरं जे कडक शिक्षा त्यांना झाली पाहिजे. आज राज्य सरकारचा कोणताच भाग हा राहिलेला ही वस्तुस्थिती आहे आणि त्याचा परिणाम राज्यामध्ये सुद्धा गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आपल्या सगळ्यांना दिसते. त्यामध्ये हा एक भाग आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.